आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कसं आहे शीतल? हा माणूस मूळचा कुठला, कुठून आला, कुणाला भेटून आला, कुणाच्या सांगण्यावरून आला, बरं हे झाल्यानंतर तू कुठे जाणार होता, त्याचं नेमकं काम काय होतं, हे सगळं सियाला माहित होतं. म्हणजे मी काहीही न विचारता तिनं मला हे सगळं माझ्या हातात ही माहिती दिली. हाच फरक असतो वजीर आणि प्यादामधला. ओके बेबी, आय डोंट माइंड. बाय द वे माई, माझ्या जागी तुम्ही हिला उभं केलंय तुमच्या जवळ. लक्ष ठेवा हिच्यावर. ए, माझ्यावर डाऊट घेणारी तू कोण आहेस? तुला माहित आहे मी काय नाही केलं माईंसाठी? इथेच चुकतीयस तू, कळतंय का तुला? इथेच चुकतीयस. माईंनी आपल्यासाठी काय केलंय याच्यापेक्षा आपण माईंसाठी किती करतोय हे लक्षात घ्यायला पाहिजे बाळा. झालं तुमचं? का भांडताय तुम्ही दोघी जणी? तुम्ही दोघी माझ्यासाठी काम करताय ना? हा, मग तुमच्या भांडणाला तसा काहीच अर्थ नाही. त्या भांडू नका. बरं मला सांग सिया, सगळं आणलंस तू? ऑफकोर्स माई. मी आतापर्यंत कुठलीही कामं अर्धवट सोडली आहेत का दुसऱ्यासारखी? ओके, कुठे ठेवलाय माल? मी गाडीमध्ये ठेवलाय. आणि तुम्ही विश्वासाने मला हिरे परत सोन्याच्या विटा ज्या काही सांगितल्या होत्या मी ते व्यवस्थित जुळवाजुळव केली आहे आणि बाकीचं सगळं मी डिक्कीमध्ये ठेवलंय. गुड, व्हेरी गुड. ओ माई, तुम्ही मला म्हणाला तर अजून एक काम आहे म्हणून. येस, बोलूया आपण. चल आज जाऊन बोलूया. ओय, कुठे? इथेच. तू अडू शकत नाहीस मला. मी सावली सारखी असते माईन बरोबर, समजलं? अच्छा, असं आहे का? सावली आहेस तू. तुला माहितीये का ग, सावली फक्त उन्हाळ्यातच सोबत असते. रात्रीच्या अंधारात ना ती गायब होते आणि मी ती रात्र आहे. कळलो की एकदम सोप्या भाषेत समजू नको? कसं आहे, मी आणि फक्त मीच माईंच्या जवळचं. हो ना? मी शीतल, बास पुरे ना आता. तुम्ही दोघी माझ्यासाठी काम करताय, बरोबर आहे. आपल्यातच काय भांडायचं? पण माई नाही, बोलू आपण नंतर. चल बाय. बसते काही सुटायला. काय काय होतंय? माझ्या तर, तुझ्या तर, ह्याच्या तर. माझ्या तर कोणाच्या? माझ्या. तर बघितलं नाहीस मी कशी त्यांच्यावर जादू केली? माझ्याकडे जादू आहे. मी माणसांना कायमच गायब करते. आणि तू जर माझ्या वाटायला गेलीस तशी तुलाही गायब करू शकते मी. आणि शेवटचं सांगते, आत्ता ज्या आवाजात बोललीस त्या आवाजात मी असो किंवा नसो माझ्याबद्दल बोलायचं नाही. अशी गायब करेल. कशी? अशी. माई, माई
तुम्ही मला बिनधास्त काम सांगा. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नेमकं काहीतरी महत्वाचंच काम असेल. मला फक्त सांगा, मी चॅलेंजेस घ्यायला रेडी आहे. आणि मला दिसतंय तुमच्या मनावर कोणीतरी खोलवर घाव केलेला. तुमचे डोळे देखील सांगतात. त्यासाठीच तर बोलवलंय तुला. मला खात्री आहे तू हे काम व्यवस्थित करू शकशील. तुम्ही बोला फक्त. 2 माणसं आहेत ज्यांनी कुणाच्या तरी आयुष्याची होळी केली आहे. मारायचं नाही त्यांना जिवंत ठेवायचंय आणि जिवंत असतानाच त्यांचं आयुष्य बेरंग करून टाकायचंय. 1 मिनिट, नेमका प्लॅन काय आहे? जाळं विणायचंय. विणशील? माईंकडे? अगं पण माईंकडे का? अगं पण तू त्यांच्याशी काही बोलली आहेस का? होय सरू. अगं आपण भाडे करू म्हणून जाणार आहे की आश्रित म्हणून जाणार आहे? हे बघ सरू, आपण छोट्यातल्या छोट्या घरी राहू, पण हे असं दुसऱ्याच्या घरी आश्रित आणि कोणाचे उपकार नको बाई आपल्यावर. हे बघा, आपण जर माईंच्या घरी गेलो तर सिक्युरिटीच्या दृष्टीने देखील ते सोयीस्कर ठरेल. आणि तसंही आदित्याने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता ना. त्यांच्या घरात आपल्याला चांगली सुरक्षा देखील मिळेल आणि काही मदत लागली तर तिथं मदतही मिळेल. म्हणून म्हणते, बाहेरच्या लोकांच्या त्रासाला घाबरून तू माईंकडे चालली आहेस, पण माईंकडे गेल्यानंतर काय होणार आहे तुझ्यासोबत हे तुला सुद्धा माहित नाही. आणि माईंना विचारून आली. त्यांनी आजच आपल्याला बोलवलंय म्हणून आपण चाललोय. सरू, असं दुसऱ्याच्या घरी ओझं वाटतं ग. हो, मलाही असं वाटतंय की उगाच आपला भार नको त्यांच्यावर. नाही, आपला भार नाही होणार. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण संसदेत गेल्यानंतर जमेल ते काम करूया, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आदित्य, तू पण करशील ना काहीतरी काम मदत म्हणून? अगं, माझ्या मदतीच्या जोरावर तर माईने तुझी अवस्था केली. आदित्य, काय विचारती तुला ती? हो, मी जमेल तशी मदत करेन. चला मग, सगळ्या बॅग पण पॅक झाल्यात, आपण निघूयात. तुम्ही वा पुढे, मी आलेच. अगं पण सरू, तिला तिचा वेळ घेऊ द्या. आजी, तुला माहितीये का, मला वीकली टेस्ट मध्ये A ग्रेड मिळालं. अरे वा, तुझी गाडी परत रुळावर यायला लागली अरू. मला सांग, तुला बक्षीस म्हणून काय खाऊ हवाय? मी घरी गेल्या गेल्या तुला करून देते. आजी, आपले बाबा आता परत घरी आले ना, त्यामुळे मी खूप हॅपी आहे आणि अभ्यास पण खूप नीट चाललाय. गुणाचाच आहेस तू. आजी, आता आपल्या बाबांना परत काही होणार नाही ना ग? अरे काही होणार नाही अरू, इतकी नको काळजी करूस. चल घरी जाऊ. आओ, काय चाललंय तुमचं? अंगावर गाडी घालता का आमच्या? चल अरू. आओ, त्याला काय झालं? त्याला सोडा. आजी, आजी, हे बघा, माझ्याकडे काही नाहीये. हा, काही नाहीये माझ्याकडे. आम्हाला घरी जाऊ द्या. चल चल अरू, चल. माझ्याकडे काही नाहीये आणि तो लहान आहे मुलगा, त्याला सोडा तुम्ही. का त्रास देताय तुम्ही आम्हाला? काय केलं आम्ही तुमचं वाकडं? तुझ्या धनंजयमुळे आमचे कामधंदे बंद पडलेत.
आणि तुझ्या धनंजयमुळे ना हा त्रास देतो आम्ही तुला, समजलं? मी कुठून भरपाई देणार तुमची? हे बघा मला जाऊ द्या ना. चला काय करताय तुम्ही? आरू आजी हे बघा आजी आरू काय करताय तुम्ही? सोडा मला, सोडा. आहो त्याला सोडा ना, त्यांनी काय केलं? त्याला जाऊ दे की तुम्हाला. आरू आरू आता तुला दाखवतो त्रास काय असतो ते. हे बघा आम्हाला जाऊ दो. क्या बात है. काय रे गिधडांनो, लहान मुलावर आणि म्हाताऱ्या बाईवर हात उचलताय? एवढंच दम आहे तुमच्यात? ए लय दम आहे आमच्यात. निघ इथून, चल. चल निघत नसते निघत मी. ए पकड राहिला. चल लवकर पळ. अगं आता मुली, ए बाळा उठ. ए मुली, ए बाळा उठ उठ. काय करू आता मी? ए बाळा उठ. आरू एका वादळातून तर बाहेर पडलीच आहे. पुन्हा संकटाचे ढग दाटून आले. चारही बाजूनं वादळ घोंगावतायत. घराच्या भिंतीला तडे जात आहेत आणि ज्याचा आधार घ्यायचा आहे तेच छत आज सोडावं लागतंय. फक्त स्वतःचाच नाही तर सगळ्यांचा जीव धोक्यात टाकावा लागणार आहे. हे खूप रिस्की आणि डेंजरस आहे, पण कितीही कठोर असला तरी हाच सत्याचा मार्ग आहे. तू झुकू नको सुंदरी. तुला यातून मार्ग काढावाच लागेल आणि तू काढशीलच. हॅलो सर. म्हणजे तू आज घर सोडून जात आहेस? येस सर, पॅकिंगच चालू आहे. ठीक आहे. मिशनचा पहिला टप्पा सुरू झाला. हो सर. पुढचं आपण नंतर बोलू. येस सर. आई काय झालं? काही महत्वाचा कॉल होता? नाही. बरं ठीक आहे, बाहेर गाडी आली आहे, सामान पण भरायचं, आपल्याला उशीर होतोय. चल निघूया. आई चल ना, मला नवीन घर बघायची खूप घाई झालीये. चला.
चला निघूया. सोबत चल. आरू बाळा जा पटकन पाणी घेऊन ये. जा जा जा. उठून बस नाही. बरं वाटतं आता? हो. थँक्यू काकू. अगं थँक्यू काय त्यात? खरं तर आभार आम्ही तुझे मानायला हवेत. ऐनवेळी तू आमच्या मदतीला आलीस म्हणून देवानच पाठवलं तुला. काकू अहो असं काही नाहीये. खरं तर मी पण एवढी मोठी नाहीये किंवा धीट नाहीये, पण मला तुमचे हाल नाही बघवले हो, म्हणून मी पडले त्यात आणि माझं मला पण नाही कळालं. ज्यांचं मन चांगलं असतं ना ते असेच वागतात. आमचं नशीब बलवत्तर म्हणून आलीस तू. येत राहतात असे योग. बरं काकू मी निघते आता. अगं थांब. हे बघ तुला लागलंय. हा तू थांब इथे थोडा वेळ. हा विश्रांती घे. मी तुला काहीतरी खायला आणते. हा काकू त्याची काहीही जरूरत नाहीये. मी निघते आता. अगं मावशी तुमचं नाव काय आहे? पिया. माझं नाव सायली देशमुख.